मस्तपैकी थंडगार असा मिल्कशेक प्यावासा वाटतो। आता मी मँगो मिल्कशेक बनवला होता। मस्तपैकी गरमीमध्ये ना काही असं थंडगार प्यावंसं वाटतं, अजिबात जेवण तर जातच नाहीये। तर मी हा मिल्कशेक बनवला होता। खूप सुंदर आणि टेस्टी लागत होता मिल्कशेक। चला मग आता आपण पटकन मँगो शेक बनवून घेऊया। इथे मी चवीपुरती साखर घेतलेली आहे, व्हॅनिला आईस्क्रीम घेतली, थोडं बर्फचे क्यूब घेतलेले आहेत आणि 2 मँगो कट करून घेतलेले आहेत। आता हे मी मिक्सरला टाकून घेते। 2 आंबे घेतलेले आहेत, त्यामध्ये साखर टाकली आणि पूर्ण बर्फ टाकून घेतला आणि जे व्हॅनिला आईस्क्रीम आहे ना ते पण यातच टाकून घेते। सर्व आईस्क्रीम यातच टाकून घेतलेले आहे आणि मस्तपैकी मिक्सरला मी फिरवून घेणार आहे। एखाद्या वेळेस आईस्क्रीम जर नसेल तर यामध्ये आपली दुधावरची साय थोडीशी टाकून घ्यायची आणि थोडं वाटीभर दूध ओतून घ्यायचं आणि थोडंसा व्हॅनिला इसेन्स असेल तर ते टाकून घ्यायचं, नाहीतर बिना ह्याचं पण करू शकता। थोडीशी क्रीम टाकून, इसेन्स टाकायची गरज नाही, मस्तपैकी विलायची टाकायची आणि ते मिक्सरला फिरवून घ्यायचं। आता यामध्ये सर्व व्हॅनिला आईस्क्रीम टाकून घेतलेली आहे। आता इथे मी 1 वाटी दूध ओतून घेते यामध्ये। आता हे सर्व मिक्सरला फिरवून घेऊया। छानपैकी मिक्सरला फिरवून झालेले आहे। तुम्ही बघू शकता किती छान असा शेक तयार झालेला आहे। आता हे मी दोन्ही ग्लासात काढून घेते शेक। मस्तपैकी खूप सुंदर असा मिल्कशेक तयार झालेला होता। इथे आंबे गोड असतील तर साखर थोडीशीच टाकून घ्या। इथे माझे आंबे खूप गोड होते, त्यामुळे मी थोडीशी साखर टाकून घेतलेली होती। आता तुम्ही बघू शकता किती सुंदर असा शेक तयार झालेला आहे। आता हा मी ग्लासात ओतून घेते आणि त्यावर आपली थोडी असेल तर घरात आईस्क्रीम टाकून घ्यायची। आईस्क्रीम नसेल तर मस्तपैकी तसंच पिलं तरी खूप सुंदर लागतो। पण तुम्हाला मँगो मिल्कशेक बनवायची रेसिपी कशी वाटली? एकदम सोपी वाटली ना? मला तर खूपच सोपी वाटते, म्हणून मी सारखं मँगो मिल्कशेक बनवूनच घेते। उन्हाळा आला की आमच्यात मस्तपैकी मँगो मिल्कशेक बनवायला चालूच होतं। आता इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी मी ग्लासात ओतून घेतलेले आहे पूर्ण शेक। 2 आंब्याचा मिल्कशेक हा चौघांसाठी बस होतो। आता यावर थोडीशी आईस्क्रीम टाकून मस्तपैकी प्यायला द्यायचा। एकदम मस्त टेस्टी असा मँगो मिल्कशेक तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। तुम्हाला मँगो मिल्कशेकची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी अर्चना लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा।